मित्रांनो नमस्कार. पंढरी पाठे. एकेकाळी यवतमाळ जिल्हा हा ब्रिटिशकालीन भारतामध्ये हिल स्टेशन होता आणि रिसेंटली जर पाहतो म्हटलं तर आपण हॉट स्टेशन आहे. नॉर्मली सध्या यवतमाळचं टेम्परेचर 46 डिग्री सेल्सिअस पर्यंत आहे आणि सध्या मी एका ट्रॅफिक सिग्नल वरती उभा आहे. आपण पाहू शकता जो ट्रॅफिकचा ड्युरेशन आहे तो साधारणतः मला वाटतं 1 मिनिटाचा असतो. ट्रॅफिकच्या व्यवस्थापनाला आणि यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय कुमार चिंता यांना माझी रिक्वेस्ट आहे की हा एक तर ड्युरेशन कमी करावा, नाहीतर कुठेतरी तिचे प्रवासी प्रवास करत असतात, विशेषतः दुचाकी वाहनांनी प्रवास करणाऱ्या लोकांना उन्हाचा खूप मोठा त्रास होतो. आपण या ठिकाणी पाहू शकता ही सगळी लोक साधारणतः 1 मिनिट या ठिकाणी उभं राहावं लागतं. याच्यावरती वाहतूक शाखेच्या माध्यमातून काहीतरी नियोजन झालं पाहिजे, काहीतरी प्रॉपर प्लॅन असला पाहिजे. कारण डे बाय डे टेम्परेचर एवढं इन्क्रीज होत आहे की याचा इम्पॅक्ट ह्युमनच्या बॉडीवरती होतोय. लोकांना डिहायड्रेशन असेल, इतर काही महत्वाच्या समस्या जाणवत आहेत. आणि त्यामुळं हा जो सिग्नल आहे याचा एक तर ड्युरेशन कमी करण्यात यावा किंवा नाही तर या ठिकाणी कुठली तरी व्यवस्था करण्यात यावी. कारण टेम्परेचर खूप आहे. नाहीतर दुपारी 12 ते 4च्या दरम्यान हा सिग्नल जर बंद राहिला तर दुचाकी स्वारांना उन्हाचा तडाखा बसणार नाही. ही काळजी मला वाटतं वाहतूक शाखा असेल किंवा यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असतील किंवा ज्यांच्या नियंत्रणात हे सगळं काही काम असतं त्यांना माझी रिक्वेस्ट आहे. कारण डे बाय डे टेम्परेचर खूप वाढत चाललेलं आहे आणि याचा इम्पॅक्ट हा ह्युमन बॉडीवरती खूप मोठ्या प्रमाणात होतो. कारण तेव्हाच्या काळात यवतमाळ शहर जर पाहतो म्हटलं हिल स्टेशन होतं. ब्रिटिशकालीन भारतामध्ये ब्रिटिश जेव्हा आपल्याकडे यायचे यवतमाळमध्ये, कारण ही प्रसिद्ध कापसाची बाजारपेठ होती आणि या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कापसाचं उत्पन्न घेतलं जायचं. आणि आता पाहतो म्हटलं तर विदर्भात सर्वाधिक जास्त टेम्परेचर अकोल्यानंतर, चंद्रपूर नंतर यवतमाळमध्ये आहे आणि याची तात्काळ उपाययोजना करण्यात अत्यंत गरजेचं असं मी मानतो. थांबतो. पंढरी पाठे, यवतमाळ.